हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 3 ओवी क्रमांक 9. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. आपली प्रकृती त्रिगुणात्मक आहे. प्रकृतीचा अर्थच मुळी प्र अधिक कृती, म्हणजे प्रकर्षाने केलेली, करत असलेली, करू पाहत असलेली कृती. आपण जे काही प्रकर्षाने करतो, विशेष करून काही कृत्य करतो, ते ज्याद्वारा करतो त्याला प्रकृती म्हणायचे. याचा अर्थ प्रकृती म्हणजे देहादी इंद्रिय, मन, बुद्धी, स्मृती इत्यादींची सामूहिक एकत्र झालेली किंवा केलेली कृती किंवा करणी. यामुळे प्रकृतीत मनन म्हणजे मनात आलेले विचार, कथन म्हणजे व्यक्त केलेले विचार आणि आचरण म्हणजे प्रत्यक्ष व्यवहारात केलेले किंवा उतरलेले कृत्य असे सर्व काही येते. परंतु मनन, कथन आणि आचरण यात तफावत असू शकते, कारण फसवणूक करणारा लबाड मनुष्य समोरून येताना पाहतो. त्याच्या दुसऱ्याला लुबाडण्याच्या अनेक स्मृती आपल्या मनात तरळू लागतात. त्याला चुकवून कसे निघून जायचे याची व्यूहरचना आपण करत असतो. रस्ता बदलून किंवा दिशा बदलून दूर निघून जायचे विचार मनात येतात. इतक्यात तो लबाड मनुष्य आपल्यासमोर येऊन उभा राहतो. आपल्या मनातील विचार मनातच ठेवून प्रत्यक्षात त्याच्याशी सुहास्यवदने हस्तांदोलन करतो. एखादा मंत्री सायंकाळी दारूबंदीवर व्याख्यान देतो आणि रात्री न चुकता दारू पितो. एखादा पुढारीपणाच्या हौसेमुळे सभेत लाच-लुचपतीवर भरपूर तोंडसूग घेतो. लाच स्वीकारणाऱ्यांना आणि ती देणाऱ्यांना फाशी देण्याची भाषा करतो. स्वतःकडे कोणी काम घेऊन आल्यावर पैसे घेतल्याशिवाय कामाला हात लावत नाही. आपली प्रकृती त्रिगुणात्मक असते. ती तम, रज आणि सत्व अशा त्रिगुणांनी युक्त असते. 3 गुण असले तरी प्रत्येक वेळी कोणता तरी एकच गुण प्रकट होतो. इतर 2 गुण त्यावेळी निष्प्रभ झालेले असतात. कोणता गुण प्रकट होईल याचा भरवसा नसतो. ते त्या वेळच्या प्रसंगानुरूप होते. त्यामुळे त्या प्रसंगाने जो गुण प्रभावित होतो त्याप्रमाणे आपण वागत असतो. त्रिगुणातील पहिला गुण म्हणजे तमोगुण. तमोगुण म्हणजे स्वार्थाने बरबटलेला मनुष्य. दुसऱ्याचे नुकसान झाले तरी चालेल, परंतु स्वतःची तुंबडी भरली पाहिजे या विचाराचा मनुष्य. काहीही न करता आपल्याला सर्व काही मिळाले पाहिजे अशी त्याची वृत्ती असते. त्यासाठी इतरांना आपले गुलाम करण्याकडे त्याची प्रवृत्ती असते. त्याचे इप्सित साध्य झाले नाही तर तो चिडतो. क्रोध करणे हा त्याचा स्थायी भाव असतो. तो महातामसी असतो. तसेच आळस हा त्याचा स्थायी स्वभाव असतो. हा कामवासनेने भरलेला असतो. तसेच हा वाईट सवयीने ग्रस्त झालेला असा महाव्यसनी असतो. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला फसविणे, लुबाडणे, प्रसंगी दुसऱ्याचा छळ करणे, असत्य बोलणे इत्यादी त्याचे नित्य आचरण असते. दुसऱ्याचे नुकसान झाल्यावर विकट हास्य करण्यात हे पटाईत असतात. एखाद्याचे वाटोळे झाल्याच्या बातम्या हे अतिचवीने सर्वांना ऐकवत असतात. त्रिगुणातील दुसरा गुण म्हणजे रजोगुण. हा पक्का संसारी असतो. कोणाच्या आध्यात ना मध्यात स्वतःकरिता मी, माझा, माझे, माझी आणि कौटुंबिक आम्ही, आमचा, आमचे, आमची असा त्याचा दृष्टिकोन असतो. जेथे वैयक्तिक स्वार्थ असेल तेथे आपण, आपला, आपले, आपली असा नाईलाजाने
तडजोडीचा दृष्टिकोन तो ठेवतो. जेथे स्वतःला तोशिष असेल तेथे तुम्ही, तुमचा, तुमची, तुमचे असा अलिप्त भाव असतो. काम करावे, भरपूर धन जोडावे, बरे खावे, बरे प्यावे, बरे ल्यावे आणि भरपूर उपभोग घेत विना कटकट जीवन जगावे असा त्याचा स्थायी स्वभाव असतो. तो स्वतः पलीकडे काहीही जाणत नाही. स्वतःला भरपूर उपभोगून झाले आणि उरले टाकून द्यावे लागत असेल तेव्हा तो दान करतो. तेथेही उपकार करून ते दुसऱ्याकडून वदवून घटवून घेतो आणि मग दान देतो. देवळात गेला तर देवाला मागण्यांची यादी सादर करतो. प्रचिती आल्यास लघुरुद्र, महापूजा वगैरे करीन असे आश्वासन देतो. प्रचिती आल्यास देवाचे सर्व काही यथासांग करतो. एखादा बाबा सिद्ध पुरुष आहे, त्याच्यामुळे धनसंपत्ती मिळते, रोगराई नष्ट होते असे समजल्यास तेथे जातो. त्याची प्रचिती आल्यास त्याच्या कच्छपी लागतो. न आल्यास बाबाची पावर गेली असे समजून दुसऱ्या बाबाच्या शोधार्थ निघून जातो. त्रिगुणातील तिसरा गुण म्हणजे सत्वगुण. असा मनुष्य अतिसात्विक स्वभावाचा असतो. शांत, धीरगंभीर, प्रामाणिक आणि दुसऱ्याचा विचार करणारा असा त्याचा स्वभाव असतो. हा अत्यंत सचोटीने व्यवहार करणारा असतो. हा अतिसज्जन असतो, सदाचारी असतो, सदा विनम्र असतो. दुसऱ्याला दुःख होईल अशी कोणतीही कृती हा करत नाही. परोपकार हा त्याचा स्थायी स्वभाव असतो. आपल्याला मिळाले नाही तरी चालेल, परंतु दुसऱ्याचे नुकसान होता कामा नये ही त्याची वृत्ती असते. त्यामुळे दुसऱ्याचा काही फायदा होत असेल, दुसऱ्याची सोय होत असेल तर हा स्वतःच्या फायद्याकडे दुर्लक्ष करतो. प्रसंगी स्वतः नुकसान सोसतो. समाजाची सेवा करायला हा नेहमी तत्पर असतो. सामाजिक बांधिलकी त्याच्यात मुरलेली असते. प्रत्येक गोष्टीतून चांगले तेच शोधायची प्रवृत्ती असते. दया, क्षमा, शांती हा त्याचा मंत्र असतो. त्याला सर्वांबद्दल करुणा असते. हा अतिशय श्रद्धावान असतो. परमेश्वराची प्रार्थना करताना सर्वांना सुखी ठेव, सर्वत्र शांती, सद्भाव नांदो अशी भावपूर्ण इच्छा व्यक्त करतो. असे हे तम, रज आणि सत्व त्रिगुण आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहेत की त्रिगुण असार. या त्रिगुणात कोणतेही सारतत्व नाही. उलट हे त्रिगुण मनुष्याला जीवनाच्या सारतत्वापासून दूर करणारे, दूर नेणारे आहेत. या त्रिगुणांमुळे नरदेहाचा परमात्ममिलन हा एकमेवाद्वितीय अंतिम जीवनोद्देश साध्य होत नाही. त्यामुळे हे त्रिगुण असार आहेत. ते जीवनतत्व साध्य करायला उपयुक्त नाहीत. हे त्रिगुण प्रकृतीचे आहेत, माया जोपासणारे आहेत. जीव या त्रिगुणांचे सहाय्याने आपले जीवन व्यतीत करत असतो. हे त्रिगुण प्रकृतीचे म्हणजेच देहादी इंद्रियांचे आहेत. भौतिक भोग उपभोगायला देहादी इंद्रियांकडून या त्रिगुणांचा उपयोग केला जातो. या त्रिगुणांमुळे भोग वाढत जातात, संचित होत जातात. भोगापवर्गतेमधूनच हे त्रिगुण निर्माण होत असतात आणि यथास्थित जोपासले जातात. त्यामुळे या त्रिगुणांमुळे नवनवीन भोग निर्माण होत असतात. त्रिगुणांमुळे मनुष्य भोगापवर्गतेत रुतत जातो. त्रिगुण प्रकृतीचे म्हणजेच देहादी इंद्रियांचे आहेत. भोगापवर्गतेमधूनच हे त्रिगुण निर्माण होतात. यास्तव श्री ज्ञानेश्वर माऊली येथे म्हणतात, त्रिगुण असार, निर्गुण हे सार. त्रिगुण असार आहेत. त्यांच्यामुळे परमात्मा प्राप्ती तर होत नाहीच, उलट त्यांच्यामुळे परमात्मा मिलन दूर जाते. त्रिगुणांमुळे योग साध्य तर होत नाहीच, उलट तो असाध्य होतो. म्हणून त्रिगुणांचे अतीत निर्गुणी अवस्था ही सारतत्व प्राप्त करून देणारी आहे, आत्ममिलन घडवून देणारी आहे. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, निर्गुण हे सार. निर्गुण ही गुणातीत म्हणजे
तम, रज आणि सत्व यांच्या पलीकडील अवस्था आहे. तमोगुणांमुळे मनुष्य अयोगिक आचरण करतो, हातून पाप होत राहते आणि त्यामुळे नरक यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे संचित भोग नष्ट तर होत नाहीतच, उलट त्यात तमोगुणांमुळे जन्मोजन्मी भर होत जाते, म्हणजेच मुक्ती दूर होत जाते. रजोगुणांमुळे मनुष्य कधीही निस्पृह होत नाही. रजोगुणामुळे सतत त्या भोगसौख्यात रममाण झाल्यामुळे त्यातच रत होणे हेच जीवन उत्तम जगण्याचा मार्ग आहे, अशीच त्याची समजूत झालेली असते. हे अतिदुर्लभ आयुष्य पुन्हा पुन्हा मिळत नाही. नशिबी आहे तर मजा मारून घ्यावी, अशीच त्याची भावना असते. त्यामुळे संचित भोगात सतत चांगल्या वाईट भोगांची नवनवीन भर होत असते, म्हणजेच मुक्ती दूर जाते. सत्वगुणांमुळे पापभोग उपभोगायला शक्ती मिळते, ते सह्य होतात, त्यामुळे ते नष्ट होतात. नवीन पापभोग निर्माण होत नाहीत, परंतु सत्वगुणामुळे पुण्य घडते, यातून पुण्यभोग निर्माण होतात. याचे स्वर्गसौख्य उपभोगावे लागते, म्हणजेच मुक्ती दूर जाते. अशा प्रकारे तम, रज किंवा सत्व यापैकी कोणत्याही गुणामुळे मुक्ती दूर जाते, आत्ममिलन होत नाही. यावर उपाय म्हणजे गुणातीत होणे, निर्गुणी होणे. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, निर्गुण हे सार. आपल्या देहात जीवाशिवाची जोडी असते. त्रिगुण जीवात्म्याचे गुण आहेत, त्यामुळे ते असार आहेत. त्रिगुणात जीवात्मा रत होतो. निर्गुणी अवस्था ही शिव अवस्था आहे, त्यामुळे निर्गुण हे सार आहे. त्रिगुणी अवस्थेत जीव या सृष्टीचा प्रत्यक्ष उपभोग घेत असतो, परंतु निर्गुणी मनुष्य शिवभावावस्थेत जीवनाला साक्षी राहतो. तो कशातही रत होत नाही. तोही जीवन जगतो आणि तरीही भोगापवर्गतेत गुंतत नाही. शिवोपासना करायला जीव जीवित ठेवणे आवश्यक आहे, ही जाण ठेवून तो सृष्टी उपभोगतो. त्यामुळे उपभोगात रममाण न होता तो गुणातीत निर्गुणी अवस्थेत केवळ साक्षी राहून सृष्टीलीला उपभोगतो. यामुळे कर्मयोग साध्य होतो. कर्म करूनही सृष्टी उपभोगूनही त्याचे भोग निर्माण होत नाहीत. निर्गुणी अवस्थेत भोग उपभोगले जातात, ते अत्यावश्यक असे जीव जीवित ठेवण्यासाठी. भोगांची चव घ्यायची म्हणून भोग उपभोगले जात नाहीत, त्यामुळे संचित नष्ट होत जाते. त्याचवेळी नवीन भोग निर्माण न झाल्यामुळे, संचित नष्ट झाल्यामुळे मनुष्याची भोगातून सुटका होते. हीच मुक्तीचे दिशेने वाटचाल असते. सारासार विचार हरिपाठ म्हणजे निर्गुणी अवस्थेत केवळ मुक्तीच्या मार्गाने वाटचाल होते. ती अंतिम मुक्ती नसते. जीवनाचे सार हाती लागते. निर्गुणी अवस्थेत नवीन भोग निर्माण होऊ न देता मुक्तीच्या दिशेने वाटचाल कशी करावी, हे सार, हे तत्त्व उमजते. त्यामुळे निर्गुणी अवस्थेत पहिल्या 3 मुक्ती प्राप्त होऊन चौथी मुक्ती, सायुज्य मुक्ती प्राप्त होते. येथे सारासार म्हणजे सार आणि असार हा विवेक जपायचा आहे, कारण योगी अजूनही मुक्त झालेला नाही. तो समाजात राहत असतो, तो मोहाला बळी पडू शकतो. यास्तव सारासार विचार हरिपाठ हे ध्यानी घेऊन हरिपाठ करावा. प्रभूचे नामस्मरण करावे, जपजाप्य करावे, जमेल तेवढे प्रभूचे काम करावे. समाजसेवा ही ईशसेवा आहे, हे ओळखून जनहित करावे. कशाचीही अपेक्षा ठेवू नये. प्रभू जे देईल ते मोठ्या आनंदाने घ्यावे, त्यातच जीवन जगावे. प्रभू आपल्याला मुक्त होण्यासाठी आवश्यक तेवढे देतो
आणि तेच आपल्याला योग्य आहे हे जाणावे. हरि ओम.